पिंपरी चिंचवडच्या बोपखेल वासियांनी रस्त्यासाठी अखेर आमरण उपोषण सुरू केलंय। 21 मे 2015ला हिंसक आंदोलन झाल्यानंतर बोपखेल वासियांकडून रस्त्यासाठी बैठकांचं सत्र सुरू होतं। मात्र काहीच निर्णय होत नसल्याने गावकऱ्यांनी अखेर आमरण उपोषणाचं अस्त्र बाहेर काढलंय। बोपखेल आणि दापोडी दरम्यानचा रस्ता लष्कराने सुरक्षेच्या कारणास्तव कायमचा बंद केला। त्यानंतर मुळा नदीवर तरंगता पूल उभारण्यात आला। मात्र पावसाळ्यात या पुलाला धोका निर्माण होऊ शकतो असं कारण देत 7 जूनला लष्कराने हा पूल नदीवरून हटवला। त्यामुळे गावकऱ्यांनी पुन्हा 10 ते 15 किलोमीटरची पायपीट सुरू झाली। या संदर्भात संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर, जिल्हाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन तरंगत्या पुलाच्या ठिकाणी कायमस्वरूपी पूल उभारण्यावर तोडगा निघाला। मात्र अद्याप या कामाला सुरुवात झालेली नाहीये। या उपोषणाचे मागणं एकच आहे की आमच्या जो सीमी बोपखेलचा जो रस्ता बंद केला आहे सीमेवाल्यांनी, तर तो रस्ता आम्हाला तात्पुरता सरपचा चालू करून द्यावा किंवा ते जर नाही जमलं तर तात्पुरता पूल टाकून द्यावा, आम्हाला तरंगता पूल टाकून द्यावा, हीच आमची मागणी व आमच्या लोकांची, ग्रामस्थांची, नागरिकांची जी गैरसोय झालेली ती सोय करून द्यावा, एवढीच माझी प्रशासन व महानगरपालिकेला विनंती आहे। पहिलं आम्हाला 6:30ला निघावं लागतं। आता माझी मम्मी 4 वाजता उठती आणि आम्हाला 5:30ला इथून बाहेर निघावं लागतं। पहिला आम्हाला 10 मिनिटं लागायची, आता 1 तास लागतोय आम्हाला स्कूलला जायला। आता आम्हाला स्कूलमध्ये होमवर्क शिकवता आम्हाला झोप पण येते। तर प्लीज तुम्ही हे चालू करा, आम्हाला ते तरी इथून सोपं होईल जायला।